नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांचे हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. का नाद ब्रह्मची मुसे आले, की गंगापय असलेले पतिव्रते आले वार्धक्य का. ज्ञानेश्वरीतील अध्याय 13, ओवी क्रमांक 269. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानीपुरुषांची जी लक्षणं आलेली आहेत त्यातल्या अहिंसा या गुणांचं ज्ञानदेवांनी केलेलं विवरण अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. सुंदर सुंदर दृष्टांत, वर्णनातली काव्यात्मकता, त्याचबरोबर भाषेतला हळुवारपणा असे इथले सारे विशेष डोळ्यात भरणारे आहेत. अहिंसा या शब्दाचा मूळ अर्थ पाहू गेलं तर तो नकारात्मक आहे. कुणाजीवाची हत्या न करणं एवढाच खरं तर शब्दाचा अर्थ. पण ज्ञानदेवांच्या विवरणात त्याचं ते निषेधपर रूप उरत नाही. त्याला भावात्मक आशय प्राप्त होतो आणि तोही अधिक व्यापक होत जातो. कुणाचंही मन थोडंसंही न दुखावणं असा अर्थ प्रथम ज्ञानदेव सांगतात. पण इथेच ते थांबत नाहीत. नुसतं मन न दुखावणं नाही तर सर्वांविषयी अंतःकरणामध्ये अपार प्रेमभाव धरणं असा या अहिंसेचा अर्थ ज्ञानदेवांच्या वर्णनातनं आपल्यासमोर साकार होतो. साकार होतो असं याकरता म्हणायचं की सर्वांवर प्रेम करणाऱ्या अशा या सज्जनाचं चालणं कसं असेल किंवा त्याची दृष्टी कशी असेल याचं वर्णनही ज्ञानदेव करीत जातात. त्याचं बोलणं कसं असेल हे सांगताना त्यांनी म्हटलं आहे की त्यांचा स्नेहभाव आधी जाणवतो आणि मग त्याची वाणी कानावर पडते. कृपा प्रथम ध्यानात येते, शब्द नंतर ऐकू येतात. त्यांच्या वाणीतलं माधुर्य कसं असतं हे सांगताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात, त्याचं बोलणं ऐकताना असं वाटतं की जणू साक्षात नादब्रह्म मुशीत घातलं गेल्यामुळे आपल्यासमोर उभं ठाकलं आहे. त्याच्या बोलण्यातलं पावित्र्य असं असतं की जणू गंगेचं पावन जल आपल्या पुढे उसळत आहे. एखादी पतिव्रता स्त्री असावी, सारा जन्म तिनं एका व्रतस्थपणानं घालवलेला असावा आणि मग वृद्धापकाळी दीर्घकाळच्या तपश्चर्येमुळं तिला एक तेज प्राप्त व्हावं. तशा प्रकारचं मांगल्य या पुरुषाच्या बोलण्यात असतं. ज्ञानदेवांनी केलेलं हे सारं वर्णन वाचताना ते सारं मांगल्य जणू सजीव होऊन आपल्यासमोर उभं राहतं. जे बोलेल ते निखळ सत्य, पण तरी ऐकण्यात मृदू, शब्द मोजके आणि अगदी सरळ असं या सज्जन पुरुषाचं बोलणं ऐकताना अंगावर अमृताच्या लाटा येत आहेत असं वाटतं, असं ज्ञानदेवांनी यानंतर म्हटलं आहे.